जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 5वा अग्निनिरूपणा श्रीराम समर्थ धन्य धन्य हा वैश्वानरू होय रघुनाथाचा श्वशुरू विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी अग्नीचं स्तवन केलेलं आहे. धन्य धन्य हा वैश्वानरू म्हणजे हा विश्वाला चालवणारा अग्नी आहे. अग्नी हा काय करतोय? विश्वाचं भरणपोषणही तोच करतोय ना. आणि हा असा अग्नी रघुनाथाचा श्रीरामांचा काय आहे हो? सासरा आहे, म्हणजे जानकीचा पिता असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे अग्नी देवाचं काय केलंय व समर्थांनी स्तवन केलंय. धन्य धन्य हा वैश्वानरू म्हणजे विश्वाला चालवणारा, विश्वाचं भरण पोषण करणारा हा अग्नी आहे. अग्नी जसं आपण गेल्या समासात आप निरूपण बघितलं. आप पाणी, धो पाणी पडलं बघा पृथ्वीवरती, कितीही पाऊस पडला आणि सूर्य उगवला, अग्नी तप्त झाला की काय होतं? सगळं पाणी आटून जातं. कितीही मोठा पूर आलेला असू द्या, पाणी तसंच साचून राहतंय का पृथ्वीवरती? नाही. लक्षात ठेवा. म्हणजे अग्नी किती महत्त्वाचा आहे. अग्नी किती महत्त्वाचा आहे. सूर्यच नाही उगवला तर आपण जगू का? म्हणजे लक्षात ठेवा, अग्नी तितकाच महत्त्वाचा आहे ना. उष्णता तितकीच महत्त्वाची आहे ना. म्हणजे सूर्य उगवतोय, सूर्यातून ज्या ज्वाळा निघतायत तो काय आहे? अग्नीच आहे ना. म्हणजे समर्थ काय म्हणतात की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, जेवढं पाण्याला महत्त्व आपण दिलंय तेवढंच अग्नीला आहे. लक्षात ठेवा. पाणी, अग्नी जिथं वायू असेल तिथं बघा अग्नी. आपण थोडासा जाळ पेटवला थंडीमध्ये, आपण बघतो बघा, म्हणजे ऊस तुटून गेला की काय करतो आपण? पाचट जाळायला घेतो ना. आणि काय शेतातील काय करतो आपण? पाचट वगैरे पेटवतो बघा. आपल्याला अनुभव आहे. खरं तर ते नाही पेटवलं पाहिजे, ते काय केलं पाहिजे? कुजवलं पाहिजे. परंतु समर्थ म्हटलं पेटवून देतो ना आपण. आणि ते पेटवून दिल्यानंतर काय आपल्याला उदाहरण दाखल घ्यायचं आहे. समर्थ म्हटले पाचट पेटवल्याबरोबर कुठंही काय नसतं, अग्नी, वारा कुठंही नसतो. परंतु ज्या वेळेस अग्नी लागतो, म्हणजे लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण ती पाचट पेटवतो त्यावेळेस काय होतं? अत्यंत वेगाने वारा येतो, कुठून तरी वारा येतो. म्हणजे जिथं अग्नी असेल तिथं लगेच वायूचं काय होतं? आगमन होतं. आणि मग एवढा जोर धरतात ते वायू आणि अग्नी की काय उठतो? अग्नीचा भडका उठतो. मग तिथं पाणी आलं की काय, अग्नीला पाण्याचा संपर्क आला की काय होतो? अग्नी विझतो. लक्षात ठेवा. म्हणजे वायू बरोबर जरी तो उत्साहानं काय होतो? पेटतो. परंतु ज्या वेळेस पाण्याचा संपर्क येतो त्यावेळेस आपोआप अग्नी काय होतो? विझतो. म्हणजे लक्षात ठेवा, हे एकमेकांना पूरक आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश एकमेकांना काय आहे? तो पूरक आहेत. कारण पृथ्वीवर पाणी कितीही आलं, 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे, बरोबर आहे. त्या 29% जमिनीवर देखील काय होतं? पावसाचं पाणी येतं. परंतु अग्नीमुळं ते काय होतं? अग्नीमुळं ते पूर्ण आटून जाते. मग लक्षात ठेवायचं, अग्नी किती महत्त्वाचं आहे. शरीरामध्ये अग्नी नसेल तर आपल्याला भूक लागणारच नाही. आणि भूक नाही लागली, समर्थ म्हटले भूकच नाही लागली. एक विचार करा, ईदभर पोट आहे, ईदभर पोटासाठी माणूस सगळं काय करतोय ना. प्राणी मात्र जेवढे 84 लक्ष जीव योनीतील साठवून ठेवायचं काम कोण करतंय? माणूस. आता त्या मुंग्या पण बघा काय करतात? प्रामाणिकपणे पावसाळ्यासाठी तेवढा प्राणी फक्त बघा अन्नधान्य काय करत असतो? साठवून ठेवत असतो. त्या मुंग्या बघा एका लाईनीमध्ये काय करत असतात? स्वतःचं अन्न गोळा करून साठवून ठेवत असतात. तसं माणसाचं तसं नाही आहे. माणूस थोड्यापुरता विचार करत नाही हो. समर्थ म्हटले एक माणूस होता आणि तो काय म्हटला? त्याला म्हटलं की परमार्थ कर बाबा. खूप त्याच्याकडं खूप अशी काय होती? संपत्ती होती. आणि
लहानपणापासून समर्थ त्याला काय करत होते, ओळखत होते. ते काय म्हणायचे, समर्थ म्हणायचे, अरे परमार्थ कर, परमेश्वराला भज, परमार्थ केला तर आयुष्याचं कल्याण आहे. सतत सतत सांगायचे. बघा, हे ऐकायला समर्थ कृपे हे ऐकायला सुद्धा काय लागते व पुण्य यायला लागते. समर्थ म्हटले की कुणीतरी परमार्थाविषयी आपल्याला जर उत्स्फूर्त करत असेल, म्हणजे परमार्थ करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत असेल, तर आपलं हे महद्भाग्य म्हणायचं, पूर्वपुण्यही म्हणायचे. कारण का हो, महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणतले, तशी गत माणसाची होती. अक्षरशः लहानपणापासून सद्गुरू काय म्हणायचे, त्याला म्हणायचे, नेहमी म्हणायचे की काय रे, अरे तुझ्या घरी तर खूप चांगलं आहे, 1000 एकर शेती आहे तुझ्याकडं, आणि तू एवढं तुझं उत्तमाचं आहे, सगळं उत्तमाचं असताना अजून तू परमार्थ देखील कर, जेणेकरून काय होईल, तुझं जीवनाचं कल्याण होईल. परंतु तो व्यक्ती काय म्हणायचा, नाही आता मला थोडं माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, तिथून पुढं परत समर्थ म्हटले की परत काय म्हणायचं, माझं लग्न करायचं आहे, आता लग्न झाले नंतर काय म्हणतो, आता मुलं झालेत, आता मुलांचं बघायचं आहे. असं करत 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 तो पार 80पर्यंत आला हो. तरी देखील समर्थ सारखे म्हणायचे त्याला, काय, अरे परमार्थ कर, काय कर, परमार्थ कर. तरी देखील तो काय म्हणायचा, हो नाही, मी आता 8 पिढ्यांना कमवून ठेवलंय, मला 9व्या पिढीला काय करायचं आहे, कमवून ठेवायचं आहे. समर्थ म्हटले, बघा माणूस किती म्हणजे विचार किती करतोय, अरे पुढं काय होणार आहे, हे सर्व असणार आहे का नाही असणार आहे हे देखील माहीत नाही. तरी देखील माणूस काय करतो, नश्वर साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. शाश्वत काय आहे त्याची ओळख कुणीही घेत नाही. तसाच प्रकार ते माणसाच्या बाबतीत घडत होता. मग सद्गुरू म्हटले, आता काय करायचं, 80 वय झालंय तुझं, हे धर, आता मी पण जाणार कधी ना कधी, तूही जाशील, हो मी सुईन येतो, तू बरोबर येताना दोरा आण, आपण काय करू, वरती स्वर्गात भेटल्यानंतर एकमेकाला ओळखायचं कसं, तर ती सुई आणि दोऱ्यानं ओळखू. तर तो व्यक्ती काय म्हटला, हो काय अरे, म्हणजे काय आहो समर्था, सगळं खरं आहे, परंतु सोबत आपण हे दोरासुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. मग समर्थ म्हटले, मग एवढा 8 तास कशासाठी, अरे सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही, मग निदान सोबत काय घेऊन जाणार आहे ते तरी लक्षात घ्या. सोबत काय घेऊन जाणार आहे, व अखंड निष्काम श्री सेवादासची भक्ती आपण बरोबर घेऊन जाणार आहे. आपण बाकी काहीही बरोबर घेऊन जाणार नाही. कारण का हो, कधी माणूस मेल्यानंतर ऑब्झर्वेशन करा, काय असतं, आपल्यामध्ये काय करतात, सूप असतं, आणि सुपामध्ये काय ठेवलेलं असतं, धान्य, म्हणजे झोंधळ ठेवतात, म्हणजे ज्वारी, आणि त्या सुपात ज्वारीच्या म्हणजे सुपात ज्वारी ठेवतात, आणि त्या मेलेल्या माणसाचा हात त्या सुपामध्ये ठेवतात, आणि त्याला शपथ घ्यायला लावतात, काय की ह्या झोंधळ्या शपथ सांगतो, मी माझ्याबरोबर काहीही घेऊन चाललेलो नाही. मग समर्थ म्हटले, एवढं माहीत असताना देखील माणूस काय करतो, ह्याचं लोबड त्याचं लोबड, ह्याचं घे त्याचं घे, हिथं घोटाळा कर तिथं घोटाळा कर. समर्थ म्हटले, अरे कितीही घोटाळे केले तरी शेवटी सगळं कर्मानुसार काय होणार आहे, भोगावं लागणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाला भोग नाही हो, प्रत्येकाला भोग नाही. कितीही श्रीमंत असेल, कितीही गरीब असेल, कारण आपण ऐकलंय ना, कितीही श्रीमंत असेल, कितीही गरीब असेल, ज्याला त्याला प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार काय होतं, फळ मिळतं. म्हणून समर्थ म्हटले, तुम्ही आपल्याला जेवढं आयुष्य दिलंय त्या आयुष्यामध्ये आपल्याला सत्कर्म करता आले पाहिजे. तो सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, सत्कर्म करायचं आहे हो. अखंड सत्कर्म केलं तर आपल्याला फलप्राप्ती आहे. आपण अखंड काय करतो, मला हे बोललं, मला ते बोललं, मला हे केलं, मला ते केलं. समर्थ म्हटले, हे काहीही बरोबर येणार नाही. ज्याचं कर्म आहे त्याला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आपलं काय कर्म आहे, आपलं एकच कर्म आहे, काय हो, सत्कर्म करायचं, उत्तमाचं राहायचं, जेवढं आपल्याला चांगलं करता येईल समर्थ म्हटले तेवढं करायचं. कारण
पत्नीव्रता म्हणजे आपण पतिव्रता म्हणतो बघा. समर्थ म्हटले आपल्याला माहीत नाही पतिव्रता धर्मात आपण आहे का नाही हे आपल्याला माहिती आहे का, परंतु आपल्याला जे समर्थांनी शिकवलंय उत्तमाचं तेवढं सत्कर्मामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे, की बाबा माझ्याकडून चुकीचं कुठलं कर्म घडता कामा नाही. घडत असेल तरी काय करायचं, पश्चाताप करून स्टॉप करायचं. समर्थ म्हटले का पुन्हा पुन्हा तेच कर्म करायचं वाईट? समर्थ म्हटले अजिबात नाही. कारण का हो, स्वहित कळलं पाहिजे. स्वहित कळलं तर काय होणार आहे हो, आपली उन्नती होणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की अखंड आपल्याला काय करायचं, सत्कर्मयोगे वय घालवायचे. म्हणून या पंच महाभूत जी दिलेत समर्थांनी, पृथ्वी आप तेज आणि वायू, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. तेज म्हणजेच अग्नी. अग्नीचंही तेवढंच महत्त्व आहे, पृथ्वीचंही तेवढंच महत्त्व आहे, आपचं बी म्हणजे पाण्याचंही तेवढंच महत्त्व आहे, आकाशाचंही तेवढंच महत्त्व आहे आणि वायूचंही तेवढं महत्त्व आहे. लक्षात घ्या, अग्नीच नसेल पोटामध्ये तर भूक लागणार नाही, आणि भूकच नसेल तर आपण एवढे जे कष्ट करतोय ते करणारच नाही ना. लक्षात घ्या, भूकच नाही लागली तर माणूस पिकवणारच नाही ना, काहीच पिकवणार नाही आणि अट्टहासच करणार नाही ना, कमवण्याचा अट्टहासच करणार नाही. समर्थ म्हटले म्हणून अग्नी हा तेवढे गरजेचंच आहे हो. म्हणून समर्थ म्हटले धन्य धन्य हा वैश्वानरू होय रघुनाथाचा स्वस्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा. म्हणजे रघुनाथाचा कोण आहे, सासरा, आणि जानकीचा काय आहे हो, पिता आहे. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषींचा फळदाता, तम हिम रोग हरता भरता विश्वजनाचा. अहो, अग्नी म्हणजे लक्षात घ्या, इथं समर्थांना एक काय सांगायचं आहे की भगवंत जो आहे परमेश्वर तो काय करतो, अखंड जे यज्ञ वगैरे होतात ना, यज्ञ कशामध्ये होतात हो, सगळे अग्नीनेच होतात ना. म्हणजे कुंड पेटवतात ना, आणि त्याच्यामार्फतच काय केलं जातं, सर्व यज्ञ सामग्रीचा भोग परमेश्वर कशाच्या मुखाने घेत असतो, अग्नीच्याच मुखाने घेत असतात ना. बघा पहिले, आता एवढे यज्ञ होत नाहीत. लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी सगळे यज्ञ व्हायचे, ऋषी मुनी सगळे काय करायचे, यज्ञ करायचे, सगळे बसायचे नववाशी, आणि मध्ये काय केलेलं असायचा हो, पेटवलेला असायचा ना अग्नी, कुंडामध्ये त्या अग्नी पेटवलेला असायचा, आणि प्रत्येक जो भोग देवाला द्यायचा आहे तो कशामार्फत दिला जायचा हो, त्या अग्नीमार्फत अजूनही दिला जातो. लक्षात ठेवा. आणि अग्नीच ऋषींना काय हो, तपस्येचं फल देणार आहे. समर्थाने इथं काय सांगतायत, ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता, म्हणजे ऋषींना तपस्येचं फळ देणारा सुद्धा कोण आहे हो, अग्नीच आहे. अग्नीच काय करतो, अंधार, थंडी, रोग यांचे काय करतो, हरण करून जगातील लोकांचे म्हणजे विश्वातील सर्वांचं काय करत असतो, पालनपोषण करत असतो ना. बघा, जर उजेडच झाला नसता तर काय झालं असतं, सगळीकडे अंधार, आणि थंडी आता एवढी पडले, थंडी जर ऊनच पडलं नसतं तर थंडीतून माणसं काय झाली असते हो. बघा, थोडाचा अंश खाली वातावरण गेलं तर खेडोपाडी लोक काय व्हायला लागले हो, मृत्युमुखी पडायला लागली. एवढी थंडी आहे आत्ता, काय एवढी थंडी आहे, मृत्यूचं प्रमाण काय व्हायला लागलं हो, लगेच वाढायला लागलं. समर्थ म्हटले कशामुळं वाढायला लागलं, का तर थंडीचं प्रमाण अतिप्रमाण झालं ना. मग समर्थ म्हटले म्हणजे आपण हे सृष्टीमध्ये जे बदल झालेत याला कुठंतरी कोण जबाबदार आहे हो, माणूस जबाबदार आहे. माणसानं हानी केली त्याची, म्हणून माणसालाच काय करावं लागतात, हे भोग भोगावे लागतायत. मग समर्थ म्हटलेत ही थंडी जर घालवायची असेल तर काय पाहिजे हो, अग्नीच पाहिजे ना. आणि बघा, कुठल्याही रोगाचा प्रसार झाला की काय होतं, ऊन जर पडलं तर रोगाचे जंतू काय होतात, मरतात. लक्षात ठेवा, ऊन नसेल तर रोग काय होतो, पसरत जातो. पावसाळ्यात बघा अनेक आजार होतात. कशामुळं, का तर उन्हाचं प्रमाण कमी असतं. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं आहे,
अग्नी हा काय करतो, अंधार, थंडी, रोग ह्यांचं काय करतो, हरण करून माणसाचं संरक्षण करतो ना. म्हणजे अखंड मनुष्य सर्वच प्राण्यांना संरक्षण द्यायचं काम कोण करतंय हो? अग्नी करतोय ना. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, अग्नी सर्व काय ते करतोय आणि अग्नीमुळंच हे काय चाललंय आपल्याकडं. म्हणजे अग्नी नसेल तर सगळीकडं आजार पसरतील, थंडी वाढेल, सगळीकडं अंधार. काम काय करणार आहे आपण? उजेड असेल तर बघा, उजेड असेल तर आपल्याला सगळं दिसतंय ना डोळ्याने, आणि आपण सगळी कामं बिंदास करत असतो का नाही हो? कशामुळं? अंधार नाही म्हणून. लक्षात ठेवा, शेतातील ह्याच्यातील कामं करायची म्हटलं तर उजेडच पाहिजे ना. आणि आपल्याकडं बघा 3 शिफ्टमध्ये काम चालतं ना कंपन्यांमध्ये, ते लाईट लावून म्हणजे उजेडच आहे ना, तिथं अग्नीच आहे ना. समर्थ म्हटले अखंड, जिथं उजेड असेल तिथंच आपण काम करू शकतो, उजेड नसेल तर काम करूच शकत नाही. म्हणजे आपल्याला जगवणारा कोण आहे हो? अग्नी आहे. लक्षात ठेवा, नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रांस अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांशी. बघा, आपण बघतो प्राणी मात्रात सुद्धा किती भेद आहेत हो. आपल्या मनुष्यांमध्ये जाती वर्ण किती आहेत, धर्म किती आहेत हो? अनेक आहे, अनेक आहेत ना. मात्र हा नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रास अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकाशी. म्हणजे समर्थ काय म्हटले, आपण बघितलं तर सगळ्यांना अग्नी म्हणजे सूर्य सर्वांना प्रकाश समानच देतोय ना. त्यात भेदाभेद करतोय का हो? की हा वेगळ्या धर्माचा आहे म्हणून ह्याला एवढी उष्णता, हा वेगळ्या धर्माचा आहे, हा वेगळ्या जातीचा आहे म्हणून ह्याला एवढी उष्णता. अजिबात नाही. समर्थ म्हटले कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही वर्णाचा किंवा कुठलाही प्राणी असू द्या, प्रत्येकाला समानतेनं, अग्नी मात्र सर्वांशी काय हो, समानतेनं वागतो ना. प्रत्येकाला समान अग्नी मिळतो आणि तो ब्रह्मादी देवासह सर्वांस भिन्न आणि परमशुद्ध असाच असतो ना. म्हणजे लक्षात ठेवा, सगळे जे ब्रह्मादी देवासहित सगळ्यांना काय आहे हो, तो समानच देतोय ना सगळी वागणूक. त्यात तिथं भेद अजिबात नाही आहे. अग्नीकडं भेद अजिबात नाही, आपल्याकडं खूप भेद आहे. आपण लगेच भेदाभेद करून मोकळे, कारण का हो, आपल्या अंतरीच भेद आहे. समर्थ म्हटले आपलं अंतकरण अजून शुद्ध नाही. एवढं श्रवण दिलं समर्थांनी. अरे मनुष्य ही जात आहे, मानवता हा धर्म आहे, तरी देखील भेद हा अंतरी बसलेला आहे. समर्थ म्हटले कुठंतरी डोकं काय करतो, कुठंतरी तो कधीतरी वर उचंबळून येतोच. कारण का, आपल्यावर संस्कारच तसे झालेले आहेत ना, चुकीचे संस्कार झालेले आहेत. आपल्यावर जर सद्गुरूंचे समर्थांचे संस्कार झालेले असतील म्हणजे सुरुवातीपासूनच, आणि सहवास देखील तोच पाहिजे. समर्थ म्हटले आपण जरा का दुसऱ्या सहवासात गेलो की त्यांच्यासारखेच होऊन बसतो. म्हणजे आपल्या अंतरीचा अंतरात्म्याचा गुणधर्मच काय आहे हो, देहासारखं होऊन बसतो. देह म्हणेल तसं वागतो. अंतरीचा अंतरात्मा असताना शुद्ध आहे. समर्थ म्हटले परमशुद्ध आहे अंतरीचा अंतरात्मा, परंतु देह त्याला तसं वागायला भाग पाडतो. मग देहाने कुकर्म करत राहिला की तोही त्याच्यात सामील होतोय ना तो अंतरीचा अंतरात्मा, आणि त्याच्यासारखंच कर्म करतोय. समर्थ म्हटले म्हणून काय केलं पाहिजे हो, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपण काय शिकवलं पाहिजे हो, तो जसा परमशुद्ध आहे ना तसं आपल्याला शुद्ध राहता आलं पाहिजे. समर्थांनी नेहमी सांगितलं बघा, जन्मलेलं बाळ परमेश्वर जर बघायचं असेल, प्रत्यक्ष परमेश्वराचं रूप जर बघायचं असेल, कसा असेल परमेश्वर, तर जन्मलेलं बाळ बघायचं. कारण का हो, त्याचं दर्शन घ्यायचं, त्याला हात जोडायचे का, कारण त्या बाळाकडं कोणताच विषय विकार नसतो. समर्थ म्हटले मधाचं बोट दिल्याच्या नंतर सुरुवात होते विषय विकारांना. लगेच त्याला काय लागते, ओढ लागते ना. मधाचं बोट दिलं की ते चुकतं ना बाळ, एवढीसा जीव सुद्धा काय होतो, मग ते परत परत मागत असतं. म्हणजे समर्थ म्हटले जोपर्यंत मधाचं बोट देत नाही तोपर्यंत ते बाळ काय हो, साक्षात परमेश्वराचं स्वरूप आहे. ते काय हो, तिथं काय आहे. समर्थ म्हटले काय, मग अंतरी घाण आहे का, अंतरी मळ आहे का, कुणाविषयी द्वेष आहे का, कुणाविषयी मत्सर आहे
काही सुद्धा नाही समर्थ म्हटले, पूर्ण निर्मळ अंतर. जसं तो परमेश्वर शुद्ध आहे तसं ते प्रत्येकाचं बाळ शुद्ध आहे हो. समर्थ म्हटले कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, ते बाळ काय आहे हो, अंतर्बाह्य शुद्ध आहे. म्हणून परमेश्वराचं स्वरूप जर पाहायचं असेल, निर्विकार स्वरूप, निर्मळ स्वरूप जर पाहायचं असेल तर लहान बाळ निश्चित पाहायचं. समर्थ म्हटले जलमलेलं बाळ पाहायचं, कारण तेच खरं परमेश्वराचं स्वरूप आहे, ज्याच्याकडं कोणताही विषय विकार नाही. अहो समर्थ म्हटले सारासार विचार करता आला पाहिजे, न्यायनीतीने वागता आलं पाहिजे. आपण काय करतोय, समर्थ म्हटले चुकून आपण कुणाचं काय खातोय का, आपण कुणाला काय लुबाडतोय का, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण एवढा सारासार विवेक आपल्या अंतरी असल्याशिवाय आपला अंतरीचा अंतरात्मा त्या परमार्थाशी एकरूप होणार नाही. त्या परमात्माला जर भेटायचं असेल तर समर्थ म्हटले आपल्याला त्या अग्नी इतकं शुद्ध राहता आलं पाहिजे. बघा, अग्नी हा कोणताही भेद करत नाही. हा उच्च वर्णाचा, हा नीच वर्णाचा, हा चांगला, हा वाईट, हा संत, हा देव, हा माणूस, हा राक्षस, म्हणून मी त्याला ह्याला वेगळा अग्निप्रकाश देणार, त्याला वेगळा. अग्नी कधीही भेद करत नाही. भेद करणारे आपण आहे. अखंड भेद करणारे कोण आहे? आपण आहे. माणूस अखंड काय करतो? भेद करतो. तो अग्नी, तो परमेश्वर कधीही भेद करत नाही. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक धाले, अग्निकरिता सकळ झाले लहान थोर. अग्निकरिता सृष्टी चाले. समर्थ म्हणतात की अग्नी आहे म्हणून सृष्टी चालते, आणि अग्नीमुळे लोकांना काय होतो? संतोष होतो. अग्नीमुळे सर्वजण काय करतात हो? अग्निकरता लोक धाले, म्हणजे अग्नीमुळेच लोक, उजेड पडला की लोकांना आनंदच होतो ना हो. बघा, अंधार पडला की सर्वांना भीती वाटते, लहाना सहित मोठ्यापर्यंत. आता तर सगळीकडे भीती, बिबट्या, बरोबर ना. उजेड पडला तर माणूस धाडस करून तरी शेतात जाते हो, पण अंधार असेल तर अजिबात जात नाही. समर्थ म्हटले का तर प्राणी मात्र, जंगली प्राणी वगैरे येण्याची भीती. बिबट्याच म्हणून नाही, समर्थ म्हटले कुठलाही प्राणी असू द्या, अंधारात ते काय होतात? सक्रिय होतात. आणि उजेडात काय होतात होते? उजेडात मग समर्थ म्हटले काम करायचं असेल तरी माणसाला काय होतो? आनंद होतो. का तर उजेड आहे. म्हणजे अग्नीमुळे लोकांना काय होतो? संतोष होतो. अग्नीमुळे सगळे लहान थोर काय करतायत हो? जीवन जगतायत ना. म्हणून समर्थांना काय सांगायचंय की अग्नीमुळे सगळं काय होतंय हो? व्यवस्थित होतंय ना. आणि अग्नी जर नसेल तर ही सृष्टी चालणारच नाही ना. अग्नी नसेल तर सृष्टी चालणारच नाही. म्हणून सृष्टी चालण्यासाठी अग्नीची खूप गरज आहे. म्हणून पुढं सांगितलं ना समर्थांनी, अग्नीने आळले भूमंडळ, लोकांस राहावया झाले स्थळ, दीप दीपिका नाना ज्वाळ जेते तेथे. काय सांगितलं हो? अग्नीने आळले भूमंडळ. अग्नीनं काय केलं? अग्नीमुळंच पाणी, मगाशी सांगितलं ना, कितीही पाऊस पडला भूमंडळावर, कितीही धो पाऊस पडू द्या नव्हे, आपण पाहिलंय की काय ढगफुटी झाली, अखंड ढगफुटी झाली, तरी ते पाणी शोषून भूमंडळ कुणी घट्ट केलं हो? तर अग्नीनं केलं. आणि त्यामुळेच लोक काय करू शकतात हो? राहू शकतात ना, जीवन जगू शकतात ना. आता कितीही मोठा पूर आला आणि पूर तसाच जर राहिला तर लोक कशी जगतील हो? पूर येतो आणि पाणी लगेच काय होतं? भूमी लगेच घट्ट होते आणि मग लोक परत राहायला सुरुवात करतात हो. म्हणून हे कुणामुळं शक्य आहे? तर अग्नीमुळं. आणि अग्नीमुळेच नाना प्रकारचे दीप दीपिका नाना ज्वाळा जेथे तेथे दिसतात ना. अग्नीमुळंच ना. हे अग्नीचंच रूप आहे ना. म्हणजे समर्थ म्हणले की अग्नी आहे म्हणून कितीही पाऊस पडला तरी ते पाणी शोषून घेण्याची ताकद पृथ्वीमध्ये कुणामुळे आहे हो? अग्नीमुळे. मग कितीही पाऊस पडू द्या पाणी आटतं ना. कितीही पाऊस पडला का असं झालंय कधी की पाऊस पडलाय, भरपूर पाऊस आला
आणि पाणीच नाही आटलं जमिनीवरचं, तसंच पाणी आहे सगळं. 3-4 महिने झालं पाणी तसंच आहे, पाऊस पडलेलं. असं कधीही होत नाही. म्हणजे आपण जे जीवन जगतोय ते कुणामुळं जगतोय हो, तर ते अग्नीमुळे जगतोय. लक्षात ठेवा. म्हणजे अग्नी आहे म्हणून आपण काय करू शकतोय हो, सगळीकडं जीवन जगू शकतोय. पोटामध्ये जठराग्नी तेने शुद्धात अग्निजनी, अग्निकरिता भोजनी रुची येते. पोटामध्ये पण काय असतो, जठराग्नी असतो ना, आणि म्हणूनच लोकांना काय लागते हो, भूक लागते. आता जठराग्नीच नसेल पोटामध्ये तर भूकच लागणार नाही, समर्थ म्हटले. आणि अग्नीमुळंच काय होते हो, जेवणाची रुची कळते, समर्थ म्हटले. म्हणजे अग्नीमुळंच जेवणाला पण काय येते हो, रुची येते ना. बघा, पाण्याचं जसं प्रमाण असेल तसं म्हणजे शेतीला पाणी जसं आवश्यक आहे तसं ऊन पडणं पण आवश्यक आहे हो. कारण सूर्यप्रकाश जर नसेल तर शेती उत्तमाची होत नाही. का सांगा बरं? सूर्यप्रकाश नसेल तर काय होतं, तो रोगराई पडते हो सगळीकडं. अन्नधान्यावर रोगराई पडते. रोगराई पडली की आपण काय करतो, औषध फवारणी जास्त करतो. मग ते शुद्ध अन्न मिळतंय का? मग त्या अन्नाला चव राहते का? समर्थ म्हटले नाही राहत. त्यामुळं ऊन पडलं आणि उत्तमाची शेती पिकवली, म्हणजे ऊन जर व्यवस्थित पडलं तर शेतीवरती काय येत नाही हो, रोगराई जास्त येत नाही. त्यामुळं पिकणारं सुद्धा अन्नधान्य कसं असतं हो, रुचकर असतं, चविष्ट असतं. तसाच प्रकार जर जठराग्नी पोटामध्ये आहे म्हणून आपल्याला जेवणाची काय लागते हो, चव लागते. लक्षात घ्या, जठराग्नीमुळेच काय होते, पोटात चव लागते. बघा, आपण जरा जेवणाला उशीर झाला की आपल्याला काय होतं, पोटात कसं तरीच होतं हो, पोटात कसं तरी होतं. म्हणजे आपण काय म्हणतो, कावळ्या ओरडायला लागले माझ्या पोटामध्ये, आणि ती असह्य असं होतं ना. म्हणजे तो काय असतो, जठराग्नी असतो, तो काय होतो, उद्दपित होतो ना. म्हणजे जठराग्नी आहे म्हणून आपल्याला भूक लागते. आता हा जठराग्नी नसताना भूक लागलीच नसती तर माणसाने काय खाल्लं असतं, काहीच खाल्लं नसतं. आणि काहीच खाल्लं नसतं तर समर्थ म्हटले कमवायची गरजच पडली नसते ना. हा अग्नी आहे म्हणून आपल्याला चवीचं खायला मिळतंय हो. अग्नीच नसतं तर आपल्याला चवही कळली नसती, लक्षात ठेवा. आणि आपल्याला भूकही लागली नसती, आपण कष्टही केलं नसतं. समर्थ म्हटले मग हा सगळं काय आहे हो, सगळं आवश्यक आहे हो, देहाला सगळं आवश्यक आहे. म्हणून पोटामध्ये देखील जसं ब्रह्मांडामध्ये तो सूर्य हा अग्नीच्या रूपानं काय आहे, अखंड उभा आहे, तेजाच्या रूपानं अखंड उभा आहे, तसं या पिंडामध्ये देखील काय हो, हा जठराग्नी. म्हणून आपल्याला काय होतंय हो, भूक लागते ना, आपण सगळं काय होतोय, आपल्या जेवणाला रुची येते म्हणून आपण जेवण करतोय. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरून जाती. अग्नी सर्वांगी व्यापक. बघा, अग्नी कसा आहे हो, सर्वांगास व्यापून आहे हो. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या पूर्ण शरीरामध्ये काय आहे हो, उष्णता आहे म्हणून आपण जिवंत आहे. आता उष्णताच नाही राहिली शरीरामध्ये, उष्णताच नाही राहिली, बघा माणूस मेलाय का जिवंत हे कशावरून बघतात हो, शरीर अगोदर काय बघतात हो, शरीराला हात लावून बघतात. आपलं शरीर काय आहे हो, उष्ण आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण काय आहे, जिवंत आहे, लक्षात ठेवा. आणि मेलेल्या माणसाला हात लावून बघायचं, त्याचं शरीर पूर्ण काय झालेलं असतं हो, थंड पडलेलं असतं. लक्षात घ्या, समर्थ म्हटले शरीर थंड पडलं की माणूस काय म्हणतो, शरीर थंड पडलं की माणूस काय म्हणतो, हा देह म्हणजे ह्यातला अंतरीचा अंतरात्मा निघून गेलाय. म्हणजे जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा देहामध्ये आहे तोपर्यंत अखंड अग्नी असतो. लक्षात घ्या, कुठलाही देह घ्या, समर्थ म्हटले अखंड त्यामध्ये ही पंचमहाभूते असतातच. जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा अंतरी आहे तोपर्यंत पंचमहाभूते तिथंच असतात. लक्षात ठेवा, ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी सगळे काय होतात, निघून जातात हो, पंचमहाभूत सुद्धा निघून जातात. सगळ्यात शेवटी कोण जातो, वायू. आणि एकदा का वायू निघून गेला म्हणजे की काय होतो, माणूस मरतो. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की अग्नी सर्वांगात व्यापून आहे म्हणून आपण सगळे जिवंत आहोत. ज्या क्षणी अंगातील अग्नी निघून जाईल
त्या क्षणी आपण सगळी लोक मरून जाऊ. म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रात काय असते? उष्णता असते. लक्षात ठेवा, प्रत्येक प्राणी मात्रात काय असते? उष्णता असते. उष्णता नसेल तर सगळे लोक काय होतील? मरून जातील. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी. बघा, समर्थ म्हटले माणूस मरायच्या आधी काय होतो? अग्नी मंद होतो शरीरातला, हळूहळू हळू मंद होत जातो अग्नी शरीरातला, आणि नंतर प्राणी काय होतो? मरतो. लक्षात घ्या. समर्थ म्हणजे तात्पर्य काय आहे सांगायचं? आता सांगितलं ना की मेलेला माणूस ओळखतात कसं? तर त्याचं शरीर जर थंड पडलेलं असेल तर तो काय आहे? म्हणजे थंड पडलं ह्याचा अर्थ काय आहे? त्याच्या शरीरातील अग्नी निघून गेलेला असतो, आणि अग्नी निघून गेला की नंतर माणूस काय होतो? मरतो. म्हणजे हळूहळू शरीरातील अग्नी, मरण्याच्या अगोदर शरीरातील अग्नी हळूहळू निघून जातो आणि नंतर माणूस मरतो. हा अनुभव सर्व प्राणीमात्रांना येत असतो. लक्षात ठेवा. म्हणजे अग्नी हा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण जी सगळी जिवंत दिसतोय डोळ्याने, आपण सगळे जे जिवंत दिसतोय ते कशामुळं? अग्नीमुळं. अग्नीच नसेल तर आपण जगणार नाही. लक्षात ठेवा. कुठलाच म्हणजे ह्या 84 लक्ष जीव योनीतील प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये काय आहे? उष्णता आहे. आणि जोपर्यंत उष्णता आहे तोपर्यंत माणूस काय आहे? ठणठणीत आहे. ज्या क्षणी उष्णता, माणसाच्या शरीरातील उष्णता कमी व्हायला लागते त्या क्षणी ओळखायचं की काय? आपला मृत्यू जवळ आला. म्हणून समर्थ म्हटले हा अग्नी सर्वांगात व्यापून आहे, आणि मरण्याच्या अगोदर काय होतो? हळूहळू मंद होत जातो, आणि मंद होऊन नंतर माणूस मरतो. म्हणजे माणूस कसा मरतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर्व प्राणीमात्रांना माहिती आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याचं तसंच आहे ना. हळूहळू काय होतो? म्हणजे आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्राशी. म्हणजे पुढं माणूस काय पुढं काय होतो? म्हणजे लक्षात घ्या. आणि एकदा का शरीर नासतं कधी? बघा, एखादा असं पक्षी वगैरे बघितलं आपण, मेलेला पक्षी बघितला, कसा ओळखायचा? समर्थ म्हटले की त्याच्या शरीरामध्ये काय नसतो? अग्नी नसतो. आणि ते जर शरीर, त्याची नाही शरीराची विल्हेवाट लावली त्या पक्ष्याच्या, तर ते हळूहळू काय होतं? नासतं. म्हणजे अग्नी नसेल तर शरीर नासतं, हे समर्थांना सांगायचं आहे. म्हणून अग्नी पाहिजे. द्वैत अद्वैत दोन्ही भाग लक्षात घ्या. समर्थ म्हटले अरे तेज पाहिजे ना. कुणाचं तेज पाहिजे? समर्थ आज्ञेचं तेज पाहिजे. श्रवणाचं तेज पाहिजे. अखंड आपल्याकडं काय पाहिजे? परमार्थाचं तेज पाहिजे. परमार्थाशिवाय जगायचंच नाही. समर्थ म्हटले परमार्थ असेल तर आपल्या जीवनाला अर्थ आहे. परमार्थ नसेल तर आला आणि किती कमवून गेला काहीही कोणी विचारणार नाही. समर्थ म्हटले कारण का? तू कितीही कमवलं तरी एक पिढी खात, म्हणजे कुठपर्यंत तुला लक्षात ठेवतील? कुठपर्यंत? जोपर्यंत दुसरी पिढी संपवत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवतील. ज्या दिवशी त्यांनी संपवलं की तुम्ही बी विसरणार ना. फक्त माणसं काय म्हणतात? आमच्या आजोबा खूप श्रीमंत होते. बाकी काय म्हणणार आहे? समर्थ म्हटले कुणी काय म्हणणार नाही. परंतु संतांनी जे कार्य केलं, परमार्थ जसा अखंड अमर राहतो, संत ज्ञानेश्वरांचं कार्य 1200 वर्षापूर्वी केलेलं, म्हणजे 12व्या शतकात केलेलं कार्य अजूनही लोक काय करतात? अजूनही पंढरपूरला जातात ना. तिकडून आळंदीवरून पंढरपूरला जातात. म्हणजे समर्थ म्हटले हे परमार्थाचं काय आहे? म्हणजे परमार्थाचं श्रेष्ठत्व हे आहे की कितीही जुनं झालं तरी लोक विसरत नाहीत. समर्थ रामदासांनी तर इतकं उत्तमाचं कार्य करून ठेवलंय. आज 20 दशक 200 समास, हाच समास घ्या ना, एकच समास प्रत्येक ओवीमध्ये किती, म्हणजे एक ओवीवरती माणूस तास काय करू शकतो? एका ओवीवरती PhD करतात. अखंड समर्थ म्हटले. मग लिहिणारे किती श्रेष्ठ असतील.
यांना कुठली पदवी द्यायची? समर्थ म्हटले अखंड यांनाच सगळे पुरस्कार जात आहेत. आपण पुरस्कार देणारे कोण? समर्थ म्हटले आपण पुरस्कार देणारे कोण? ह्यांचं श्रेष्ठत्वच इतकं श्रेष्ठ आहे. म्हणजे संत तुकाराम घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, समर्थ रामदास, आणि सगळ्यात आता दासबोध ग्रंथावरती निरूपण देतोय म्हणून दासबोध ग्रंथाचं श्रेष्ठत्व नाही सांगत नाही आम्ही. खरोखरच समर्थांनी प्रत्येक समास, प्रत्येक ओवी, दासबोधातली प्रत्येक ओवी घेण्यासारखं आहे. एवढं श्रेष्ठ ग्रंथ अखंड समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवला आहे आणि एवढं श्रेष्ठ कार्य अखंड समर्थांनी केलंय. म्हणून समर्थ म्हटले की आधी अग्नी. अहो किती सुंदर लिहिलंय हो. आपल्याला हे सुचलंच नाही हो. हे लिहिणं कुणाचं आहे हो? हे देणं ईश्वराचंच आहे. म्हणजे हे परमेश्वरच लिहू शकतो. एवढं आपण एवढं उच्च शिक्षण घेतलं तरी आपल्याला हे अर्थ कळत नाहीत. अहो किती PhD केलेलं असू द्या, डबल PhD केलेला असू द्या, त्यांना फक्त ह्या ओवीचा द्वैत अद्वैत भाग सांगायचा समर्थ म्हटले. मग तो खरा श्रेष्ठ आहे. मग ते शिक्षण श्रेष्ठ आहे. कारण शिक्षण कधी श्रेष्ठ होतं? समर्थ म्हटले नीतिमूल्यांची जोपासना झाली पाहिजे. समर्थ म्हटले नैतिक कर्तव्य कळलं पाहिजे, नैतिक जबाबदारी कळली पाहिजे. समर्थ म्हटले तरच काय होतं? या सगळ्या शिक्षणाचा उपयोग होतोय. अन्यथा काय हो? अन्यथा उपयोगच नाही. समर्थ म्हटले कितीही शिक्षण, अहो भले शिक्षण घेतात, काहीच कळत नाही. समर्थ म्हटले शिक्षणातलं शिक्षक म्हणजे काय? समर्थ म्हटले अरे शिक्षक ह्याचा अर्थ काय? शीलवान, करुणाशील, क्षमाशील, हे काय आहे हो? शिक्षकाचा गुण आहे. समर्थ म्हटले असे पूर्वीच्या काळी कसे शिक्षक होते हो? सांगण्याचा तात्पर्य काय? समर्थ म्हटले पूर्वीच्या काळी शिक्षक सगळे काय होते हो? आश्रमच होते ना. आणि त्या आश्रमात गुरु पण त्या ताकदीचे होते ना हो तेवढ्याच. जिथं सांदीपान ऋषींच्या तिथं श्रीकृष्ण स्वारी शिकले, वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात श्रीराम शिकले. अहो सद्गुरूच असे होते, एवढ्या ताकदीचे होते की राजाची मुलं असू द्या, सगळी मुलं त्या आश्रमात काय करायची हो? शिकायची एका ठिकाणी. आणि प्रत्येकाला शिक्षण सारखं होतं आणि आई वडिलांचा कसला संपर्क नव्हता हो. या मुलांना सगळं शिकवलं जायचं, म्हणजे सगळी कर्तव्य, आणि मग ज्ञान दिलं जायचं ना हो. अभ्यास बी तेवढाच कठीण, सगळं कठीण, म्हणजे परिश्रम एवढं कठीण करून घ्यायचे की पुढं जाऊन उत्तमाचा राजा घडला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे असं शिक्षण काय होतं हो? कठीण शिक्षण होतं. म्हणून विद्यार्थीही शिष्यही तसेच काय झाले हो? तयारीचे झाले ना. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ, अग्नी आहे तावत काळ जिने आहे. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ, अग्नी आहे तावत काळ जिने आहे. काय सांगायचं हो? अग्नीचं बळ जोपर्यंत आहे तोपर्यंत शत्रूला काय होतंय हो? जिंकता येतंय. आणि जोपर्यंत अग्नी असतो तोपर्यंतच प्राणी काय होतो हो? जगतो. समर्थांना इथं काय सांगायचंय? अरे अग्नी असेल तरच बळ येतंय ना लढायला. बघा युद्ध लढायचे म्हणजे काय पाहिजे? आतमध्ये अग्नीचं बळ पाहिजे, तरच आपण काय करू शकतो? शत्रूला तात्काळ जिंकू शकतो. आणि अग्नी जर नसेल, म्हणजे जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत प्राणी काय होतो? जगतो. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे. अग्नीमुळेच काय होतं? नाना रस उत्पन्न होतात आणि त्यामुळे महारोगी सुद्धा निमिष मात्रात, म्हणजे अगदी अल्प काळात काय होतात तो? आरोग्य संपन्न होतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? नाना रस जे निर्माण होतात, म्हणजे जे औषधं वगैरे निर्माण होत आहेत, आपण करतो बघा, ह्या कंपनीचं औषध, त्या कंपनीचं औषध, परंतु हे सगळं कशामुळे निर्माण होतंय हो? कशामुळे उत्पन्न होत आहेत हे सगळं? तर ह्या अग्नीमुळे सगळं निर्माण होतंय. आणि त्यामुळेच महारोगी सुद्धा काय होतात व थोड्याशा औषधानं काय होतात व नीट होतात. बघा आपल्या निसर्गातच एवढी औषधं आहेत, म्हणजे एवढे सगळे नाना रस जे निर्माण केलेले आहेत
ते कुणी निर्माण केलेले आहेत व अग्नीनंच निर्माण केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पानामध्ये रस असतो, तो कुणामुळे आहे तर अग्नीमुळे. म्हणजे झाडांची वाढ ही सूर्यप्रकाशामुळे होते, हे आपण लहानपणापासून ऐकून आलोय ना. आणि आहे हे खरंच आहे की झाडांची वाढ ही सूर्यप्रकाशामुळेच होते. आणि मग सूर्यप्रकाशामुळेच त्याच्यामध्ये काय होतात व नाना रस उत्पन्न होतात. आणि त्या नाना रसामुळेच कितीही मोठा आजार झालेला असेल तर ते औषध, तो रस दिला की ते माणूस काय होतो, महाआरोगी सुद्धा काय होतो, आरोग्य संपन्न होतात ना. बघा, सुरुवातीच्या काळी म्हणजे आता आपण म्हटलो की समर्थ रामदासांनी एवढा आपल्यासाठी एवढा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. अहो, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आता ह्या काळात ज्या म्हणजे आता जे घडतंय, आता आपण कशी वृत्तीनं वागतोय तसा हा ग्रंथ आहे. विचार करा, भविष्य काळातले 1600 शतकामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे. आणि हे आपण आत्ता जसं वागतोय तसं समर्थांनी लिहून ठेवलंय सगळं. विचार करा, केवढं ताकदीचा ग्रंथ आहे हा. म्हणून कुणीही समर्थ रामदासांना नावं ठेवण्या अगोदर हा ग्रंथ, पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे. समर्थ म्हटले, जो व्यक्ती हा ग्रंथ वाचून जर त्यांना नावं ठेवत असेल तर त्याच्यासारखा दुर्गुणी तोच. समर्थ म्हटले, आपल्या अंतरीत तीळ मात्र ही शंका यायला नको. कारण का हो, समर्थ रामदास स्वामी खरोखरच खूप श्रेष्ठ आहेत. खरोखरच म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक संतांचं कार्य श्रेष्ठ आहे हो. समर्थ म्हटले की संतांनी हे सगळं करून ठेवलंय म्हणून आज आपण काय करू शकतोय हो, वाचू शकतोय, बोलू शकतोय, सांगू शकतोय. समर्थ म्हटले, आपली पात्रता नाही हो एवढी, परंतु त्यानं ही पात्रता आपल्यामध्ये निर्माण करून दिली हो. परमेश्वराचं सामर्थ्य काय असतं हे या ग्रंथांवरून लक्षात येते हो. एवढे ग्रंथ लिहायला आपल्यातला एकही PhD जरी केलेले असतील तरी ग्रंथ लिहू शकत नाही. ज्या ग्रंथामधून अनेक व्यक्तींचं काय झालं हो, मत परिवर्तन होऊन, त्यांच्या अंतरंगात बदल होऊन सत्कर्म नैतिकता ज्याच्याकडं आली ते खरे ग्रंथ. समर्थ म्हटले, अरे परमार्थ म्हणतो आपण, बरोबर आहे, पण परमार्थ कुठला परमार्थ? जो नैतिक बाजू सांभाळायची ताकद देतो तो खरा परमार्थ. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलं ना हो, मनुष्य म्हणून जन्माला आलोय म्हणजे माणसाची जात आहे आपली. कुठली जात आहे आपण? मनुष्य ही आपली जात आहे आणि मानवता हा आपला धर्म आहे. मानवता म्हणजे काय हो? समर्थ म्हटले की एखादा माणूस तर पडतोय रस्त्याच्या कडेला, सगळी माणसं काय झालेत, जमा झालेत, गोळा झालेत, परंतु एकाचं हे धाडस होईना की त्याला काय करावं, म्हणजे पाणी द्यावं की त्याला मदत करावी. मग आपली मानवता गेली कुठं? समर्थ म्हटले, मानवता धर्म म्हणजे काय तर काशीवरून आणलेली गंगा. एकनाथ महाराजांनी त्यांनी बघितलं की गाढव काय होतंय, तरपडतंय. उन्हाळ्यात म्हणजे वाळवंटात गाढव काय होतंय, तरपडतंय. काशीवरून आणलेली गंगा कोणताही विचार न करता त्यांनी काय केली हो, गाढवाला पाजली. मग लक्षात ठेवा, याला म्हणायचं मानवता. मानवता म्हणजे काय? समर्थ म्हटले की प्राण्यामात्रांवर दया करता आली पाहिजे, ओळखता आलं पाहिजे आपली मदत कोणाला पाहिजे का. आपण काय करतो, एखाद्याचं काम होणारं अडकून पाडतो. लक्षात घ्या, ही आपली वृत्ती, याला मानवता म्हणत नाहीत. समर्थ म्हटले, आपण काय करणार, आपली वृत्ती काय मनुष्याची, एखादं चांगलं त्याचं काम चाललेलं असेल तर त्याच्यात कशी आडकाठी काढता येईल हे आपण बघतोय कलियुगात हे असं उलटी मानवता झाली आपली. समर्थ म्हटले, असं कधी नाही. खरी मानवता कधी तर एखादा बघा, आपल्याकडं खूप सारे भरपूर पैसे आहेत. समर्थ म्हटले, खूप भरपूर पैसे आहेत आणि एखादा कर्जात डुबलेला आहे, पहार त्याच्यावरती आत्महत्येची वेळ आली. अशा वेळेस त्याला काय करता आली पाहिजे हो, मदत करता आली पाहिजे. समर्थ म्हटले, त्याला मदत करता आली पाहिजे. मदत केली त्याला तर त्याला खरी मानवता म्हणायची. समर्थ म्हटले, आपल्याकडं असताना आपल्याला दुसऱ्याला वर काढता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. कारण समर्थ म्हटले, ही खरी मानवता आहे. काय बरोबर घेऊन जाणार आहे आपण? काही बरोबर घेऊन जाणार नाही. आपले कर्म
आपले सत्कर्म, आपण आपल्या बघा भांडणं कुणाच्यात असतात हो, आपण जे बघतोय बघा, आई म्हणजे आई काय करते हो, 4 मुलं असतात, प्रत्येक मुलाला काय करत असते हो, कसं प्रत्येकाला समान खायला मिळेल ह्याच्याकडं लक्ष आईचं असतं, लक्षात ठेवा. परंतु तीच मुलं मोठी झाल्यानंतर काय करतात हो, भेदाभेद करून काय करतात. म्हणून समर्थ म्हटले कधीही काय करायचं, समर्थ म्हटले लहान मुलांना खाऊ देताना कधी वाटू द्यायचा नाही हो. समर्थ वाटून आपण म्हणतो तुला एवढा, तुला एवढा, तुला एवढा, ज्याची भूक जेवढी असेल तेवढं खाईल. समर्थ म्हटले एका ताटात खायला शिकवायचं, म्हणजे एका ताटात द्यायचं, म्हणजे त्यांना काय हो, एकीनं राहण्याची काय येईल, बुद्धी येईल. परंतु आता एक ताट एक द्यायला मुलंच राहिली नाहीत ना. एक मुलं असतं घरात, किती असतात, 1 मूल 2 मुलं असतात. समर्थ म्हटले मग हे कुठून एकी आणायची, कुठून एकी आणायचे. मग समर्थ म्हटले की मग इतरांशी मिळून मिसळून काय करता आलं पाहिजे, आपल्याला राहता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले खाण्याची गोष्ट सोडा, समर्थ म्हटले मदत करता आली पाहिजे आपल्याला. ज्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज आहे त्या व्यक्तीला आपल्याला मदत करता आली पाहिजे. समाजात अशी भरपूर लोक आहेत की इतरांना काय करत असतात, मदत करतात. ह्याला समाजसेवा म्हणतात ना, याला समाजसेवा म्हणतात ना. समाजसेवा म्हणजे काय, समर्थ म्हटले की ही अशी मदत सर्वांना करणे, ह्यालाच काय म्हणतात हो, समाजसेवा म्हणतात ना. हीच खरी काय आहे, मानवता आहे. हीच खरी काय आहे हो, मानवता आहे. म्हणून मानवतेनं राहता आलं पाहिजे. जसं अग्नी कुणाच्यात भेदाभेद करत नाही तसं आपणही त्याचा तो गुण घेता आला पाहिजे. कारण त्याचा तो गुण आपण घेतला तर आपल्या जीवनाचं काय आहे हो, कल्याण आहे. म्हणून समर्थ म्हटले की सगळ्यांमध्ये रस निर्माण करणारा अग्नीच आहे हो. आपल्या पोटामध्ये अग्नी आहे म्हणून तर आपल्याला चव कळते ना, पोटामध्ये अग्नी आहे म्हणून भूक लागते, म्हणून चव कळते. समर्थ म्हटले अग्नीच नसता पोटामध्ये तर कसे रस उत्पन्न झाले असते. म्हणून समर्थ म्हटले अग्नीमुळेच काय आहे हो, सगळे रस निर्माण होतात. आणि अग्नीमुळेच सगळं काय हो, रोगी सुद्धा काय झाले हो, महारोगी सुद्धा काय झाले हो, आरोग्य संपन्न झाले. कारण अग्नीमुळेच काय हो, औषधं निर्माण होत आहेत. लक्षात घ्या. सूर्य सकळाहून विशेष, सूर्या उपरी अग्निप्रवेश, रात्रभागी लोक अग्निस साहे करती. बघा समर्थ काय म्हणतात, सूर्य सर्वाहून श्रेष्ठ आहे ना, पण सूर्य सर्वाहून श्रेष्ठ आहे समर्थ म्हटले, परंतु अग्नीचा प्रकाश त्याच्याहून श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा. कारण सूर्यामध्येच काय आहे हो, अग्नीचा प्रकाश आहे ना, म्हणजे अग्नीचा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे. कारण सगळ्या लोकांना रात्री अग्नीच काय होतो, मदत करता होतो ना, सहाय्यभूत होतो. अंत्य जगृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. अंत्यजाच्या घरातला अग्नी आणला. बघा एखाद्याचे काय मृत्यू झाला एखादा व्यक्ती आणि त्याला अग्नी दिलाय, तिथला जरी समर्थ म्हटले अग्नी आणला तरी त्यामुळं कुठलाही दोष लागत नाही. कारण का हो, अग्नी एवढा पवित्र आहे. कारण अग्नी सर्वांच्या गृहीचा काय आहे हो, पवित्रच आहे. समर्थ म्हटले की एखाद्याचं देहाला अग्नी दिलाय आणि तिथला अग्नी आपण आणून घरात वापरला म्हणून तो काय अपवित्र होत नाही. समर्थ म्हटले कारण अग्नी हा कसा आहे हो, पवित्र आहे. कसा आहे अग्नी, पवित्र आहे. आपल्याला माहिती आहे द्रौपदी, सगळे म्हणतात की काय हो, द्रौपदीला काय होते, 5 पती होते ना, 5 पांडवांची ती एकच पत्नी होती. परंतु एक गोष्ट माहीत पाहिजे आपल्याला की ती तरीही देखील तिला का पतिव्रता म्हटलं जातं, तर ती काय होती हो, अग्निकन्या होती. अग्नी इतकं पवित्र कोणच नाही. ती काय करायची हो, अग्नीत उडी घ्यायची, तिला काय व्हायचं हो, पूर्ण पवित्र. म्हणजे अग्नीला कोणीही अपवित्र करू शकत नाही. कारण अग्नी हा कसा आहे हो, पवित्र आहे. मग तो कुठल्याही घरचा असू द्या, मग ती कोण होती हो, अग्नीपासून निर्माण झालेली होती.
लक्षात ठेवा. मग ती काय असणार आहे, साहजिकच ती काय होती हो, पवित्र होती. म्हणून अग्नी कुठल्याही घरचा असू द्या, तो काय आहे, समर्थ म्हटले पवित्रच आहे. अग्निहोत्र नाना याग, अग्नी करता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. समर्थ म्हटले अग्निहोत्र म्हणजे नाना प्रकारचे यज्ञ याग, जे यज्ञ बघा असायचे, अग्नीमुळेच आता सांग पार पडले ना. म्हणजे समर्थ म्हटले जे काही नाना प्रकारचे यज्ञ याग आहेत ते अग्नीमुळेच पार पडतात. आणि अग्नी काय होतं, यज्ञ यागमध्ये त्याला काय देतात तो, सगळं त्याला अर्पण करतात. त्यामुळं अग्नी काय होतो, प्रसन्न होतो. देव दानव मानव अग्नी करिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे. समर्थ म्हटले देव दानव मानव यांचे सर्व व्यवहार अग्नीमुळेच चालतात आणि सर्व लोकांचे कल्याण अग्नीमुळेच होते. मग तो अग्नी देव दानव मानव असा काय करत नाही, भेद करत नाही. समर्थ म्हटले जे काही सगळं चालतं ते सगळं कोणामुळे चालतंय हो, अग्नीमुळेच चालतंय. आणि सर्व लोकांचं कल्याण अग्नीमुळेच होतंय ना. म्हणून समर्थ म्हटले अग्नी हा काय आहे हो, पवित्र आहे, सर्वश्रेष्ठ आहे. लग्ने करती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारुने शोभती. बघा समर्थ त्यावेळेस भाग दिलाय, 1600 शतकातला भाग आहे. काय समर्थाने आताच सांगितलंय, लग्न करतात ना थोर थोर, आता सगळेच करायला लागलेत. आणि नाना दारूचा प्रकार, समर्थांना माहित आहे त्यावेळेस काय करायचे हो, पूर्वीच्या काळी सुद्धा शोभेच्या दारूचे नाना प्रकार करायचे. आता काय हो, अग्नीच्या रूपात फटाकडे कशामुळे वाजतात, अग्नी दिला तरच फटाकडे वाजतात ना. म्हणजे सगळे मोठमोठे यात्रा, मोठमोठे सण कशामुळे करतात हो, सगळे हे अग्नीमुळेच करतायत. आणि त्यावेळीही सगळ्या ज्या यात्रा होत्या त्यात काय हो भरलेली होती ती, म्हणजे त्या फटाकड्यात काय असते हो, काय भरलेले असते हो. समर्थ म्हटले भूमंडळी यात्रा थोर दारुने शोभती. म्हणजे आता जे फटाकडे आहेत त्यामध्ये पण काय भरलेलं आहे, दारुगोळाच भरलेला आहे ना सगळीकडे, आणि त्याच्यामुळं शोभा वाढतेच ना. म्हणजे अग्नी जिथं असेल बघा, एखादा विजय झाला, कुठं काय झालं तरी सगळे काय वाजवतात हो, फटाकडे. आणि हे कुणामुळं वाजतात, तर त्या अग्नीमुळेच ना. म्हणजे शोभा येते, समारंभांना शोभा येते, ते कुणामुळे येते हो, अग्नीमुळेच येते. म्हणजे अग्नी हा सर्वश्रेष्ठ आहे. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेवती, तेने लोक आरोग्य होती वन्नी करिता. बघा अनेक लोकांना अनेक प्रकारचे रोग होतात. आता बघा कोरोना आला, बरोबर आहे, पण समर्थ म्हटले ऊन पडलं, सगळ्या विश्वामध्ये ज्यावेळेस ऊन पडलं त्यावेळेस काय झालं हो, हळूहळू तो काय झाला हो, कमी झाला. म्हणजे समर्थ म्हटले अनेक लोकांना अनेक प्रकारचे रोग होतात, तेव्हा काय करतात हो, उष्ण औषधे सेवन करून अग्नीच्या साह्यानेच लोक काय होतात हो, आरोग्य संपन्न होतात. म्हणजे अग्नी समर्थ म्हटले किती महत्त्वाचं आहे, की नाना लोकांना जे काय रोग होत आहेत ते लोक काय करतायत हो, औषध घेऊन आरोग्य संपन्न होत आहेत. ब्रह्मणास तनु मनू, सूर्यदेव होता शनू, एत द्विवशे अनुमानू काहीच नाही. समर्थ काय म्हटले तर सगळे म्हणजे ह्या शरीराचं सर्वस्व म्हणजे काय हो, अग्नीच आहे. लक्षात घ्या, हे तन मन बघा, सुरुवातीचे लोक काय करायचे हो, की अग्नीची सूर्याची काय करायचे, उपासना करायचे, अग्नीची उपासना करायचे. म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचं सर्वस्व, जे लोक रोज पूजा अर्चा करायचे, ऋषी मुनी सगळे जे होते ते सगळे काय करायचे हो, अग्नीला म्हणजे सूर्याला काय करायचे, नमस्कार करायचे. आणि सगळं त्यांचं सर्वस्व ते अग्नीच होतं ना. म्हणून समर्थ म्हटले याविषयी काय शंका घेण्याची म्हणजे शंका आपण घेऊ शकत नाही. कारण का हो, हे सगळं अग्नीमुळंच शक्य होत होतं. मग आपल्याला माहिती आहे करणं सूर्याची उपासना करायची ना रोज, म्हणजे अग्नीचीच. थोडक्यात कशाची उपासना हो,
अग्नीचीच, म्हणजे अग्नीमुळेच हे सगळं काय होत होतं, शक्य होत होतं. लोकांमध्ये जठरा नळू, सागरी आहे वडवा नळू, भूगोळाबाहेर आवरणाळू, शिवनेत्री विद्युलता. बघा, लोकांमध्ये काय आहे हो, जठराग्नी आहे. तसा समुद्रामध्ये बी वडवान वादळ येतं ना, तो पण काय आहे हो, अग्नीच आहे समर्थ म्हटले. आणि भूगोळाबाहेर म्हणजे जे या पृथ्वीच्या भोवताली जे आवरण आहे, शिवनेत्री विद्युलता म्हणजे ज्या आता विजा वगैरे कडकडतात आकाशामध्ये, ते सुद्धा काय आहे हो, अग्नीच आहे. कुपीपासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्टमंतनी प्रगटतो चकमकने. म्हणजे बघा, काचेच्या भिंगापासून पण काय होतो, अग्नी निर्माण होतो. तसाच तो उंच आरशातूनही काय होतो, प्रगट होतो. आणि लाकडाच्या घर्षणाने, म्हणजे बघा आपण बघतो मोठमोठे जंगलांना काय लागतं, अग्नी लागतो उन्हाळ्यामध्ये. कशामुळं हो, एकमेकांना लाकडं जरी घासली तरी काय होतो, अग्नी निर्माण होतो. आणि आपण बघितलंय की दोन दगड एकत्र घासले, कुठले दगड हो, गारगोटी एकत्र घासलं तर चकमकीच्या योगेही काय होतो, अग्नी प्रगट होतो ना. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, त्या दगड जरी ती गारगोटीची एकत्र घासली तरी त्याच्यापासून काय होतो, अग्नी निर्माण होतो. आणि चकमकीच्या योगेही काय होतो, अग्नी प्रकट होतो. अग्नी प्रकट व्हायला काय लागत नाही, म्हणजे काडीपेटीनंच अग्नी निर्माण होतो असं नाही समर्थ म्हटले. अग्नी काय, काचेच्या भिंगापासून पण अग्नी निर्माण होतो, उंच आरशातूनही अग्नी निर्माण होतो, लाकडाच्या घर्षणानंही निर्माण होतो, आणि दगडाच्या घर्षणानंही निर्माण होतोय, आणि चकमकीच्या योगेही काय होतो, अग्नी प्रकट होतो. अग्नी सकळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रकट होय, आग्या सर्पे दग्ध होय गिरीकंदरे. म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या ठाई काय आहे हो, अग्नी आहे. आणि कठीण घर्षणाने तो काय होतो, प्रगट होतो. म्हणजे मुखातून ज्वाळा काढणारा जो सर्प आहे, त्यांच्यामुळेही काय होतो, गिरीकंदरात काय होते हो, अग्नी लागून सगळं काय होतं, जळून खाक होतं. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी काय आहे हो, अग्नी आहे. आणि कठीण काय, एकमेकावर कठीण वस्तू घासली तरी त्यातून काय होतो, कठीण घर्षणाने सुद्धा काय होतो, अग्नी प्रकट होतो. आणि आग्या सर्पामुळे, म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय, आग्या सर्प कुणाला म्हटलंय हो, जो अग्नी मुखातून टाकतो, अशा सर्पामुळे सुद्धा काय होतो, गिरीकंदराला आग लागून सगळं काय होतं, नष्ट होतं. अग्नी करिता नाना उपाय, अग्नी करिता नाना अपाय, विवेके विन सकळ होय निरार्थक. काय सांगितलंय हो, अग्नीमुळेच नाना उपाय होतात, किंवा नाना अपाय ही काय होतात, होऊ शकतात. म्हणून विवेकाची काय आहे, आवश्यकता आहे. म्हणून समर्थ म्हटले, अग्नीमुळेच नाना उपाय होतात आणि नाना अपाय पण होऊ शकतात. म्हणजे अग्नी जसा चांगला आहे तसा वाईट आहे. आपण बघतो अग्नीमुळं काय होतं, बऱ्याचशा स्त्रिया स्वतःला संपवतात ना. समर्थ म्हटले तसं असं आहे, त्यासाठी विवेक पाहिजे. म्हणजे म्हणून विवेकाची गरज आहे. विवेकाशिवाय सगळं काय आहे, निरर्थक ठरतंय समर्थ म्हटले. म्हणजे अग्नीमुळं अग्नी जसा उपाय ठरतोय, सगळ्यांना पोषक ठरतोय, त्याच ठिकाणी एखाद्या बिचारीनं काय केलं, आत्मदहन करतात ना हो. समर्थ म्हटले स्वतःला काय करतात, माणसं जाळून घेतात. हा काय आहे, समर्थ म्हटले अपाय आहे. म्हणून म्हटले अपाय उपाय विवेकानं समजलं पाहिजे, की अग्नीचा काय आहे, जसा उपयोग आहे तसा काय आहे हो, अपायही आहे. अग्नी काय करतो, अग्नी बघत नाही. अग्नीने एकदा पेट घेतला की काय हो, अग्नी पेटतच राहतो ना. समर्थ म्हटले तसा अपायही आहे त्याचा, तो विचार करत नाही. म्हणजे आपणच विवेकानं विचार करता आलं पाहिजे, त्याच्यापासून सावधही राहता आलं पाहिजे समर्थ म्हटले. कारण का हो, बघा कुठंही अग्नी लागला असेल तर तिथून विझवायला काय, म्हणजे आपल्या आवाक्यात असेल तर समर्थ म्हटले विझवा, परंतु आवाक्यात नसेल तर तिथून काय दूर राहता आलं पाहिजे. समर्थ म्हटले विवेकानं
विचार करायचा, प्रत्येक गोष्टीचा काय करायचा आहे, विवेकानं विचार करायचा आहे. भूमंडळी लहान थोर, सकळा सवन्नीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. म्हणजे या पृथ्वी तलावर सर्व लहान थोर जेवढे सगळे आहेत तेवढ्या सर्वांना आधार कोणाचा आहे हो, अग्नीचा आहे. आणि अग्निमुखानेच काय होतो, परमेश्वर संतुष्ट होतो. ऐसा अग्नीचा महिमा, बोलिजे तितुकी उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. समर्थ म्हटले असा हा अग्नीचा महिमा कितीही वर्णन केला तरी काय आहे, समर्थ म्हटले अपुराच होईल, त्याला द्यायला योग्य उपमाच नाही. अग्निपुरुषाचा महिमा हा उत्तरोत्तर जास्त अगाधच होणार आहे. म्हणजे अग्निपुरुषाचा महिमा काय आहे हो, सर्वश्रेष्ठ आहे. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून सांगावी. बघा समर्थ म्हटले जिवंत असताना आपल्याला सुख देतो ना तो अग्नी, कारण का हो, आपल्या ज्वालाग्नी आहे ना अंतरी, म्हणून आपल्याला भूक लागते. आणि समर्थ म्हटले तोच अग्नी आपण मेल्यानंतर प्रेताला काय करतो, देहाला भस्म करतो ना. म्हणून अग्नी काय आहे, समर्थ म्हटले सर्व भक्षक आहे, त्याची थोरवी आपण वर्णनच करू शकत नाही, एवढी त्याची काय आहे हो, थोरवी आहे. सकळ सृष्टीचा संवार, प्रळय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. समर्थ म्हटले तो सर्व सृष्टीचा संहार करतो, सर्वांचा प्रलय करतो, पदार्थ मात्रापैकी काही शिल्लक उरत नाही. बघा जिथं अग्नी तांडव करतो ना त्या ठिकाणी काहीच उरत नाही. म्हणजे जो अग्नी जगवतोय तोच सकळ सृष्टीचा काय करतो, संहार करतो. हे समर्थांना इथं काय सांगायचंय, जो अग्नी अखंड आपल्याला बघा अग्नीशिवाय आपण जगू शकत नाही, आणि तोच अग्नी जर लागला तर सकळ सृष्टीचा काय होतो, संहार होतो. बघा आपण पाहिलंय की जंगलांना आग लागली तर प्राणी मात्र सुद्धा काय राहत नाही हो, शिल्लक राहत नाही. म्हणजे एवढा काय होतो, सकळ सृष्टीचा संहार करण्याची ताकद त्या अग्नीमध्ये, काही शिल्लक उरत नाही. समर्थ म्हटले काही शिल्लक उरत नाही. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैश्वदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासी. बघा लोक नाना प्रकारचे काय करतात व होम करतात, ते कुणामुळं हो शक्य आहे व होम कशामुळं होत आहेत, अग्नीमुळेच. आणि घरोघरी काय चालते हो, दिवाबत्ती चालते ना संध्याकाळचं, म्हणजे देवापाशी काय करतात, दीप प्रज्वलित केला जातो, तो कुणामुळे, अग्नीमुळेच ना. आणि निरनिराळ्या क्षेत्रामध्ये देवापाशी दीप काय असतो, जळत असतात ना. म्हणजे बघा आपण देवस्थानाच्या ठिकाणी बघितले मोठमोठे दिवे असतात ना, ते सुरुवातीच्या काळात काय होतं, दगडाचं असं खूप मोठं काय हो, शंकूच्या आकाराचं काय असायचं हो, दगडाचं एक खांब असायचा आणि त्याच्यावरती काय हो सगळे दिवे अजूनही आहेत. समर्थ म्हटले मग हे कुणामुळे, तर सगळं अग्नीमुळे. अग्नीमुळे सगळे होम आपण करू शकतो, सगळं घरोघरी दिवा प्रज्वलित करू शकतो, हे सगळं कुणामुळे आहे, अग्नीमुळेच आहे. परंतु अग्नीच्या मनात आलं तर सगळं संपवण्याची ताकद पण कुणाकडे आहे, अग्नीकडे आहे. जसं पाणी पूर आला की काय खरं नाही, तसंच आहे अग्नीचं. समर्थ म्हटले म्हणून जसं अपाय म्हणजे उपाय आहे तसा अपाय पण आहे, परंतु विवेकानं घेतलं पाहिजे. विवेकानं आपल्याला काय करता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, विवेक पाहिजे हो आपल्याकडं. आराधने निलांजने, देव ओवाळी जे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता. आराधना निरांजने इत्यादी प्रकार सर्व देवाला लोक ओवाळतात ना, आणि अग्नी दिव्य करून लोक खऱ्या खोटेची निवड परीक्षा करतात. म्हणजे काय अग्निदिव्य. बघा समर्थ म्हटले श्रीरामांनी सुद्धा सीतेला काय द्यायला लावली व अग्निपरीक्षा द्यायला लावली ना. म्हणजे खऱ्या खोट्याची निवड करण्यासाठी सुद्धा अग्नीची काय दिली जाते हो, अग्निदिव्य दिलं, म्हणजे परीक्षा बघितली जाते ना. समर्थ म्हटले म्हणजे एवढी ताकद कोणाकडे, म्हणजे एवढा अग्नी काय आहे व पवित्र आहे. मग अष्टदा प्रकृती लोकतिनी,
सकळ व्यापून राहिला वन्नी, अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा. समर्थ म्हटले अष्टधा प्रकृती आणि तिन्ही लोक यांना व्यापून अग्नी राहतो ना. तिन्ही लोकात व्यापून कोण आहे? अग्नी आहे. मग अशा या अग्नीचा महिमा या छोट्याशा मुखाने किती म्हणून आपण वर्णन करणार आहे? समर्थ म्हटले करू शकत नाही. एवढा त्याचा महिमा काय आहे? समर्थ म्हटले श्रेष्ठ आहे. असा याचा महिमा काय आहे? श्रेष्ठ आहे. आपण एवढीशा मुखाने त्याचा महिमा किती म्हणून वर्णन करणार आहे? चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरे सप्त हात, ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती विन. समर्थ म्हटले अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 शिरे आणि 7 हात आहेत. असा काय आहे? शास्त्रार्थात असं सांगितलंय हो. अग्नीची 4 शिंगे कोणती हो? समर्थ म्हटले लक्षात घ्या, परमार्थ कळला पाहिजे. चारी शृंगे म्हणजे 4 शिंगे कुठली हो? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्रिपदी जात म्हणजे काय हो? 3 पाय कोणते? कर्म, ज्ञान, कर्म आणि उपासना. 2 शिरे कुठली हो? प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि 7 हात कुठले? म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? 7 हात कुठले हो? भू म्हणजे भूमंडळी आहेत. म्हणजे समर्थ म्हटले हे प्रचिती शिवाय थोडेच सांगितले जाते. हे सगळं प्रचितीमुळं सांगितलं जात आहे ना, की 4 शिंगे, 3 पाय, 2 शिरे आणि 7 हात आहेत ना, म्हणजे हे भूमंडळावर आहेत. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं? एवढा श्रेष्ठ काय आहे? तो अग्नी आहे. आपण त्याचं वर्णन किती करणार आहे आपल्या छोट्याशा मुखातून हो? करूच शकत नाही. एवढा त्याचा महिमा काय आहे? श्रेष्ठ आहे. ऐसा वन्नी उष्ण मूर्ती, तो मी बोलिलो यथामती, न्यून पूर्ण क्षमा श्रोती केले पाहिजे. समर्थ काय म्हटले? अशा उष्ण मूर्ती अग्नीचे वर्णन मी यथामती करण्याचा प्रयत्न केलाय. समर्थ म्हणतात हो, यात काय कमी जास्त राहिलं असेल तरी श्रोत्यांनी मला क्षमा केलं पाहिजे. म्हणजे बघा लिहिणारा किती श्रेष्ठ आहे, तरी देखील श्रोत्यांची काय मागतायत व समर्थ क्षमा मागतायत. बघा किती नम्रता असेल. एवढा श्रेष्ठ ग्रंथ लिहून ठेवलाय आणि वरून समर्थ काय म्हणतायत हो? एवढा समास उत्तमाचा लिहिलाय तरी देखील एखाद्याला पटतो नाही पटतो. कारण का हो? परमार्थात तसंच आहे हो. कारण सगळंच पटतं असं नाही. सगळंच पटतं असं नाही. परमार्थातलं बरंच लोकांना काय होत नाही हो? पटत नाही. म्हणून समर्थ म्हटले बाबा मला जेवढं शक्य आहे, माझा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार मी काय केलंय हो? ह्या उष्ण मूर्तीचं वर्णन करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय. तरी देखील समर्थ म्हटले माझ्या अभ्यासातून चुकून काय राहिलं असेल आणि तुम्हाला ते कमी वाटत असेल किंवा एखादं जास्त वाटत असेल. बघा एखाद्याला खूप अभ्यास मंडळी खूप निघली हो. समर्थ म्हटले आता तर लोक प्रश्नावर प्रश्न विचारतात, त्यातलं काहीच कळत नाही तरी देखील प्रश्न विचारत असतात. समर्थ म्हटले त्यातलं ज्ञान नसतं, नुसते काय असतात? प्रश्न असतात. असंच असतं तर काय झालं असतं, तसंच असतं तर काय झालं असतं. नुसते काय हो? समर्थ म्हटले नुसते तर्क लावतात की हे खरंच नाही, ह्याचा जन्मच झाला नाही, हे असं घडलेलंच नाही. ही तर्कबुद्धी कुणाची आहे हो? मनुष्याची आहे. म्हणून समर्थांनी ते ओळखली होती ना, कलियुगातले हुशार माणसं जन्माला येणार आहेत हे समर्थांनी त्यावेळेसच. म्हणजे ह्या 2025 मध्ये काय हो? खूप हुशार माणसं जन्माला आलेले आहेत, खूप हुशार लोक असणार आहेत हे समर्थांनी त्यावेळेसच कळलं होतं समर्थांना. म्हणून समर्थ म्हटले की बाबा काय कमी जास्त तुमच्या विचारानुसार राहिलं असेल तर काय करा हो? क्षमा करा. बघा ज्यानं एवढं कार्य उत्तमाचं केलंय, ज्याने एवढे 20 दशक 200 समास लिहिलेत, त्यातलं आपल्याला एक ओवी लिहिता येणार नाही. विचार करा, एका ओवीवरती PhD करतायत लोक, तरी देखील शेवटपर्यंत कळत नाही त्याचा गुह्य अर्थ. एवढा प्रत्येक ओवीमध्ये काय व अर्थ भरलेला आहे. हे द्वैत अद्वैत दोन्ही जर लक्षात घेतलं समर्थ म्हटले तर लक्षात येईल कुठला अग्नी, कुठलं दिव्य, म्हणजे कुठला अग्नी म्हणजे घातक ठरतोय, कुठला अग्नी पोषक ठरतोय.
हे जर द्वैत अद्वैत भाग कळले समर्थ म्हटले तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. परंतु प्रत्येकच जणाला कळेल असं नाहीये. त्याच अग्नीचा वापर करून संतांनी काय हो भुकेवरती काय हो नियंत्रण मिळवलं ना. बघा अन्न सुद्धा लागत नव्हतं, एवढे त्या तपश्चर्यात मग्न असायचे. म्हणजे लक्षात ठेवा ताकद किती आहे, ताकद किती आहे. परंतु समर्थ म्हटले अरे सगळे बरोबर आहे, मी पुरेपूर प्रयत्न केलाय त्या अग्निदेवांना वंदन करण्याचा, म्हणजे शब्दातून वंदन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय, त्यांचा महिमा वर्णन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. तरी देखील एखादा अभ्यासू व्यक्तीला वाटत असेल की काहीतरी कमी आहे यामध्ये, तरी देखील समर्थ म्हटले कमी असेल तरी क्षमा करा, जास्त असेल तरी क्षमा करा, काय माझं चुकलं असेल तरी क्षमा करा. बघा भूमिका किती नम्रतेची. आपल्याकडे ही नम्रता नाही आहे. समर्थ म्हटले समर्थांकडेच ही नम्रता आहे. समर्थ स्वतः समर्थ असून आपल्याला क्षमा मागतायत. भूमिका नम्रतेची केवढे आहे. आपण यातून काय घेतलं पाहिजे हे आपलं आपण ठरवायचं. समर्थ म्हटले की म्हणजे आपण ठरवलं पाहिजे, आपलं आपण ठरवलं पाहिजे हो. अरे या ज्यांनी हा एवढं लिहून सुद्धा त्यांच्याकडं काय नाही हो, गर्व नाही, अहंकार नाही, ताटा नाही, उलट आपली त्याच्या क्षमा मागतायत. लक्षात घ्या केवढी मोठी नम्रता, केवढा मोठं म्हणजे आपलं महत्भाग्य आहे की आपल्याला अशा लोकांचं काय मिळतोय व सहवास मिळतो या ग्रंथाच्या रूपाने. म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करता आलं पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अग्निनिरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.